ऑगस्ट महिन्यामध्ये पिकांचं अतोनात नुकसान झालं आणि या शेतकऱ्यांना मदत मिळायला आता सुरुवात झालेली आहे। जुलै ऑगस्ट महिन्याच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी 8,500 रुपयांची मदत दिली जाते। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। कापूस सोयाबीन खरेदीसाठी केंद्रे सुरू झाले। कपास किसान व ई समृद्धी ॲपद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध। राज्यातील शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन मका शेतमाल हमीभावाने विकण्यासाठी सर्वात आधी नोंदणी करणे आवश्यक आहे। महाराष्ट्र अधिक गारठणार, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तीव्र थंडीच्या लाटा येणार। यंदा डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यात थंडीच्या लाटा अधिक दिवस टिकून राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे। 1.5 कोटी शेतकऱ्यांना मिळाले 2,131 कोटी रुपये। उत्तर प्रदेश सरकारकडून हमीभावाने भात बाजरीची खरेदी सुरू झाली असून 48 तासात मिळतोय रक्कम। भाताला 2369 रुपये तर बाजरीला 2,775 रुपये हमीदर मिळत आहे। शेतीपूरक उद्योगांना येण्याची अट मागे, प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढले परिपत्रक। सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना दिलासा। राज्यातील शेतीपूरक अन्न प्रक्रिया उद्योगांना बिगर शेती प्रमाणपत्राची अट आता रद्द करण्यात आली आहे। स्मार्ट अंगणवाडी योजनेला आला वेग, 5,461 केंद्रासाठीचे प्रस्ताव तयार। कठोर अटीमुळे अडचणी अनियमितता आढळल्यास होणार कारवाई, कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती, ज्याद्वारे राज्यात स्मार्ट अंगणवाडी का सुरू होणार आहे। हळदीवर रोगाचा प्रादुर्भाव, यावर्षी सततच्या झालेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यातील हळद पिकावर करपा आणि सड रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी हवालदिल। डिटवाह चक्रीवादळ ओसरतोय, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले डिटवाह चक्रीवादळ तमिळनाडूच्या किनारपट्टीजवळ समुद्रामध्ये घोंगावत आहे, त्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे। तूर पिकावर अळ्यांचा प्रादुर्भावामध्ये झाली वाढ, ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतातूर। विदर्भातील तूर पिकावर फुलावर शेंगा पोकळणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे। इंग्लंडला समुद्रमार्गे पुन्हा केसर आंबा, निर्यातीचा प्रयोग। CISH अपेडा महाकेशर आंबा बागायतदार संघाचा पुढाकार, ज्याद्वारे इंग्लंडला मोठ्या प्रमाणावर आंबा निर्यात केला जाणार आहे। बायोमेट्रिकने केली अनियमितखोरांची नाकेबंदी, सोयाबीन खरेदीमध्ये पणनच्या स्तंभ अनिवार्य निर्णयामुळे किसान ब्रिगेडने केले सावगत, शासनाची आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यावर चोख बसणार। 2024-25 मध्ये अन्नधान्याचे उत्पादन 8% वाढून 357.7 दशलक्ष टन झाले आहे। अन्नधान्याच्या उत्पादनात झालेल्या विक्रमी वाढीमुळे शेतीची उत्पादकता वाढणार। कांद्याच्या आगारात लागवडीबाबत उदासीनता, गहू हरभरा पीक पेरणी, वाढता खर्च आणि भावामुळे नगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी फिरवली कांदा पिकाकडे पाठ। कांदा पिकाऐवजी गहू आणि हरभरा पिकांना प्राधान्य देण्यात येत आहे। हमीदराने खरेदी केलेले कापूस खरेदीचे चुकारे अजून बाकी, शेतकऱ्यांना मिळणार कधी? अकोला जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची प्रतीक्षा। सिशामार्फत जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 9 केंद्रावर हमी दराने कापूस खरेदी करण्यात येत आहे। माल पिकला पण व्यापारी गायब, शेतकऱ्यावर केळी फेकण्याची आली वेळ। जामनेर तालुक्यामध्ये केळी उत्पादकांचे प्रचंड नुकसान, केळीचे उत्पादन वाढले पण कवडीमोल भाव मिळत आहे। केवायसी नसल्यास शिधापत्रिका रद्द करणार, शासनाचा नवा निर्णय। ग्रामीण भागात अनेकदा इंटरनेट नीट व्यवस्थित मिळत नसल्याकारणाने लाभार्थ्यांना अडचणी येत आहे। मालेगाव तालुक्यात रब्बी पेरणी जोमात, क्षेत्रात 7,500 हेक्टरनी झाली वाढ। रब्बी पेरणीसाठी अद्याप अनुकूल परिस्थिती, मुबलक पाणी साठ्यामुळे गहू पिकांचे क्षेत्र दुपटीने वाढले आहे। घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान रखडले, लाभार्थ्याचा संसार उघड्यावर। पंचायत समितीमध्ये दाद मागूनही हप्ते मिळेना, अनुदानाअभावी घरकुलांच्या बांधकामांना लागला आहे ब्रेक। काटेपूर्णा धरणातून रब्बीसाठी पाण्याचा विसर्ग, मान परिसरातील काटेपूर्णा धरणातून रब्बी हंगामासाठी दोन्ही सिंचन व्हॉल्व्हमधून 200 घनफूट प्रति सेकंदाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। तुम्ही देखील भटक्या कुत्र्यांना खाऊ घातलाय, मग थोडे थांबाच, कारण होऊ शकते दंडात्मक कारवाई। सर्वोच्च न्यायालयाचे स्थानिक प्रशासनाला दिले निर्देश, भटक्या कुत्र्यावर आवर घालण्याचा होत आहे प्रयत्न।
शासनाचे UID कार्ड काढा, अन्यथा सुविधा विसरा. ऑनलाईन काढण्याची सोय. जागतिक स्तरावरील ओळखपत्र दिव्यांग लाभार्थ्यांना युनिक डिसॅबिलिटी ID कार्ड काढणे आवश्यक आहे. कोणतेही झाड तोडला तर तुमच्यावर कारवाईची कुऱ्हाड. शासनाकडून नवा कायदा. कोणतेही झाड तोडण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे लेखी अर्ज करावा आणि त्या अर्जामध्ये झाड तोडण्याचे कारण स्पष्ट सांगावे. जुन्या वाहन मालकांना जबर धक्का. फिटनेस शुल्क 10 पटीने वाढले. केंद्रीय मोटार वाहन नियमामध्ये सुधारणा. वाढलेले जुन्या दुचाकीचे फिटनेसची चाचणी शुल्कामध्ये वाढ केली आहे. अनेक बाजारपेठेमध्ये कापसाच्या दरात थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे. विविध बाजार समितीमधील कापसाचा आजचा ताजा दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हिवाळ्यात पाणी कमी पिणार, किडनीचे फिल्टर खराब होणार. कमी पाणी पिल्याने हिवाळ्यामध्ये वाढतो डिहायड्रेशनचा धोका. हिवाळ्यामध्ये शरीराला इतक्या पाण्याची असते गरज. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये थोडीफार वाढ झाली आहे. विविध बाजार समितीमधील आजच्या सोयाबीनचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. शेतात काय पेरायचं आणि कधी विकायचं शेतकऱ्यांना सर्वच सांगणार महाविस्तार ॲप. शेतकऱ्यांना सुविधा. शासनाच्या महाविस्तार ॲपद्वारे विविध शासकीय योजनांची देखील माहिती मिळण्यास मदत होणार. बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला. सिंचन रखडले. अमरावती जिल्ह्यातील तिवसा भागामध्ये मागील 3 आठवड्यापासून दररोज कुठे ना कुठे शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी धास्तावले. 75% रब्बीची पेरणी पूर्ण. गहू गतवर्षीच्या तुलनेमध्ये दुप्पट. धाराशिव जिल्ह्यामध्ये 1,13,261 क्षेत्रावर रब्बीची पेरणी पूर्ण झाली असून गहू हरभऱ्याला थंडीचा अधिक फायदा मिळत आहे. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय ऊस बिल कर्ज खात्यावर जमा करू नये. लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय ऊस बिले कुठल्याही बँकेच्या कर्ज खात्यावर जमा करू नये अशी मागणी करण्यात येत आहे. थंडी वाढताच बाजारामध्ये भाजीपाला महागला. पडत असलेल्या थंडीच्या कडाक्यामुळे बाजारात हिरव्या पालेभाज्यांची मागणी वाढली आहे. वाढलेले आजचे भाजीपाल्यांचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या आवकेत वाढ झाली आहे. विविध बाजार समितीमधील आजचा ताजा मक्याचा बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पशुखाद्य दरवाढीने दुग्ध व्यवसायाला घर. आर्थिक खर्च परवडेना. दुग्ध उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात. लंपी आजारामुळे तसेच वाढत्या चारा खर्चामुळे पशुपालक हैराण झाले. SIR वर विरोधकांचा गदारोह. गोंधळाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे कामकाज ठप्प. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मतदार यादीच्या विशेष सदन सुधारणा बिलवरून गदारोह. संसद नाटकाची नव्हे तर कामाची जागा मोदी. अनेक बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात किंचित वाढ झालेली दिसत आहे. विविध बाजार समितीमधील कांद्याचे आजचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. चांदूर बाजारामध्ये मका आवक पोहोचली 5,000 क्विंटलवर. मागणी अभावी दर दबावामध्ये. मक्याला सरासरी 1500 ते 1700 रुपयांचा दर मिळत आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चेन्नई येथे पाऊस. डिटवाहा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडूतील अनेक भागामध्ये सोमवारी मध्यम ते हलका स्वरूपाचा पावसाची नोंद झाली. साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र अव्वल. देशात 41 लाख टन साखरेची निर्मिती तर महाराष्ट्रामध्ये 17 लाख टन साखरेची निर्मिती होत आहे. साखर निर्मितीला नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये वेग आला. कृषी संशोधन निधीचे 200 कोटींचे प्रस्ताव पडून. कृषी क्षेत्रातील नव्या संशोधन प्रकल्पांना निधी देणारी कृषी संशोधन बळकटीची योजना तूर्त स्थगित करण्यात आल्यामुळे 200 कोटी रुपयांचे प्रस्ताव पडून आहे. उत्पादन क्षेत्रात कामगिरी 9 महिन्यांच्या नीचांकीवर. S&P संस्थेच्या अहवालानुसार माहिती. अमेरिकन शुल्कवाढीमुळे नोव्हेंबर महिन्यात उत्पादन क्षेत्राची कामगिरी 9 महिन्यामध्ये नीचांकीवर गेली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले. सायकडा येथील व्हेंटिलेशन शुगर कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा. प्रत्येक स्मार्टफोन असेल सायबर सिक्युरिटी ॲप. संसार साथी ॲप प्रीलोड करण्याचे सर्व कंपन्यांना सरकारचे निर्देश. या ॲपद्वारे 7 लाखाहून अधिक हरवलेले फोन परत मिळवण्यास मदत झाली. निकाल एकत्रित जाहीर करता येईल का? खंडपीठाकडून निवडणूक आयोगाला विचारणा. नगरपालिकेच्या निकालानंतर 3 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीचा निकाल 11 डिसेंबर रोजी लागू शकतो.
नोंदणीकृत महिला बांधकाम कामगारांना मोफत भांडी वाटप संच योजना सुरू. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी मंडळाद्वारे नोंदणीकृत महिला बांधकामगारांना मोफत भांडी संच वाटप करण्यात येत आहे. कापसाला 7,615 तर सोयाबीनला 4,885 रुपयापर्यंतचा दर मिळण्याचा अंदाज. स्मार्ट प्रकल्प डिसेंबरसाठी शेतमालाच्या दरांचा अंदाज जाहीर. दरामध्ये चढ उतार राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संसदेचे अधिवेशन आजपासून सुरू. SIR प्रदूषण शेतकरी प्रश्नावर सर्वपक्षीय बैठकीमध्ये विरोधक आक्रमक. संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबर ते 19 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. राज्यात नव्याने 66,000 हेक्टर क्षेत्रावर अधिक ऊस लागवड. मुबलक पाण्यामुळे शेतकऱ्यांचा कल ऊसाकडे वाढला आहे. त्यामुळे ऊस उत्पादनाची वाढण्याची शक्यता.